नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश सूर्यवंशी. नुकतीच 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा संपन्न झाली. परीक्षा सोपी होती, अवघड होती, त्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाईल याबद्दल आपण या व्हिडिओमधून आज थोडीशी माहिती घेणार आहोत. मी पेपर डी पाहिलेला होता. पेपर डीमध्ये मी पूर्ण पेपर सोडून पाहिला. पेपर तसं पाहायला गेलं तर तो सोपाही म्हणता येणार नाही आणि अवघडही म्हणता येणार नाही. त्याचं कारण काय, तर सोपा तो बाहेर म्हणजे आम्हाला सोपा वाटू शकतो का, तर आम्ही बाहेर असतो, वातावरण थोडंसं कूल असतं, वेगळं असतं. पण जे विद्यार्थी आतमध्ये गेलेले असतात, वर्गामध्ये असतात, तिथलं वातावरण वेगळं असतं, प्रेशर असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी तो अवघड थोडाफार राहणारच आहे. पण जर ओव्हरऑल विचार केला तर तेवढा काही पेपर अवघड नव्हता. कारण बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी या 3 विषयामध्ये बुद्धिमत्ता जवळपास खूप सोपी होती, खूप सोपी. तरीसुद्धा मी असं म्हणेल की बुद्धिमत्तेमध्ये एक प्रश्न, फक्त एक प्रश्न हा थोडासा अवघड म्हणता येणार नाही त्याला, तो थोडासा कन्फ्युजिंग होता. की काही मुलांनी त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लिहिलं असेल, काहींनी 2 लिहिलं असेल, आणि त्यामुळं तो प्रश्न मी त्याला संदिग्ध म्हणून बाजूला काढलेला आहे. कारण त्याचं उत्तर आपण काय काढले याच्यापेक्षा आता नवोदय विद्यालय समिती जी देणार आहे त्यावरती डिपेंड राहणार आहे. आपण ते सांगू शकणार नाही, म्हणून बुद्धिमत्तेचा एक प्रश्न संदिग्ध आहे. त्यानंतर गणितात जर बघितलं तर गणित सुद्धा दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप सोपं होतं. पण तरीसुद्धा मी म्हणाल की 2 प्रश्न थोडेसे अवघड होते. अवघड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की थोडेसे मोठे होते. आणि ते मोठे असल्यामुळं ते बऱ्याच मुलांना सुटले असतील असं वाटत नाही. त्यातल्या काही मुलांना ते सुटले नसतील. जर आपण बघायला गेलं तर 10तल्या 7 विद्यार्थ्यांना ते सुटलं नसेल. 3 विद्यार्थ्यांनी मात्र ते प्रयत्न करून सोडवलेलं असेल. म्हणजे गणितातले 2 प्रश्न थोडेसे अवघड होते. आणि या 3 विषयात जर थोडीशी अवघड विषय होता थोडासा, तर तो म्हणजे मराठीचा. मराठीत एक 4 प्रश्न असे होते. ते 4 प्रश्न जवळपास थोडेसे अवघड होते. ते का? कारण त्या 4 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उतार्यात सापडणार नव्हतं. तो उतारा पूर्ण वाचून त्याचा आशय समजून, किंवा ज्याला समानार्थी शब्दपाठ आहेत, विरुद्धार्थी शब्दपाठ आहेत, किंवा वाक्यप्रचार वगैरे, ज्या मराठीचा ज्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे, वाचन चांगलं आहे, त्या मुलांनाच हे प्रश्न सुटले असतील. मी जर काढायला गेलं तर 10तल्या 8 विद्यार्थ्यांना हे 4 प्रश्न सुटले नसतील. 2 विद्यार्थ्यांनी मात्र ते सोडवले असतील. जर पूर्ण विचार केला पेपरचा तर या पूर्ण पेपरमध्ये जवळपास 7 प्रश्न आपण अवघड म्हणूया. मग बाकीचे जे 73 प्रश्न होते ते 73 प्रश्न खूप सोपे होते. म्हणजे 73 गुणिले 1.25 म्हणजे जवळपास 91.25 मार्क किंवा गुण हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेले असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना 90+ मार्क पडलेले असतील. त्याचं कारण पेपर खूप सोपा होता. त्यातले फक्त 7 प्रश्न थोडेसे अवघड होते. तर मग आपण या पेपरचा अभ्यास केल्यानंतर आपण आता कट ऑफ किती जाईल. तत्पूर्वी जे नवोदय विद्यालयामध्ये जागा भरल्या जातात त्याचा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. नवोदय विद्यालयामध्ये टोटल 80 जागा असतात. प्रत्येक नवोदय विद्यालयाला 80 जागा असतात. त्या 80 जागा डिवाईड केलेल्या असतात. त्यामध्ये सगळ्यात मोठं डिवायडेशन असतं ते शहरी आणि ग्रामीणचं. ग्रामीणसाठी जास्त जागा सोडलेल्या असतात आणि शहरीसाठी कमी. ग्रामीणसाठी जवळपास 75% जागा राखीव असतात आणि शहरीसाठी 25%. म्हणजे जर आपण बघितलं तर ग्रामीणसाठी 60 जागा आणि शहरीसाठी 20 जागा राखीव असतात. म्हणजे याचा विचार जर केला तर इथं जास्तीत जास्त चान्स कुणाला आहे, तर ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना. ग्रामीणच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याचे खूप चान्सेस आहेत. तसं शहरीवाल्यांना थोडासा स्ट्रगल आहे, थोडासा जास्त वेळ, जास्त मार्क घ्यावे लागणार आहेत. तर आता यामध्ये सुद्धा आणखी मुलींना त्यात 33% आरक्षण आहे. मग त्यात आता वेगवेगळ्या आल्या कॅटेगरी. काय तर त्यात ओपन आलं, SC आलं, OBC आलं आणि ST आलं. या 4 कॅटेगरीमध्ये हे सर्व मार्क, ही सर्व जागा डिवाइड होतात आणि मग कट ऑफ काय असेल ते लागतं. तर आज आपण बघूया की प्रथमतः जास्त जिल्ह्याचं मी घेणार नाही. जेवढे आपण मराठवाड्यातले आहेत त्या मराठवाड्यातल्या आणि 1-2 पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातच आपण कट ऑफ घेणार आहोत. त्यामध्ये धाराशिव, नांदेड,
बीड, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या 5 जिल्ह्याचं कट ऑफ कमी जास्त प्रमाणात सारखंच येऊ शकतं. त्यातल्या त्यात माझा जास्त, आता माझे क्लासेस धाराशिव जिल्ह्यात असल्यामुळे मी जास्त याच्यावरच फोकस आहे. पण काही विद्यार्थी नांदेडमधून असतात, काही बीडमधून असतात, काही परभणी, त्यामुळे मी त्या सगळ्या जिल्ह्याचं थोडंफार कट ऑफ सांगू शकतो. आणि हा फक्त अंदाज आहे, त्यामुळं काही पूर्ण बरोबरच असेल माझा कट ऑफ असंही नाही, पण अंदाज माझा असल्यामुळं मी अंदाज व्यक्त करतोय फक्त. तर त्यामध्ये आता शहरी ग्रामीण, त्यामध्ये आपण प्रथम ग्रामीणचं कट ऑफ बघूया. तर ग्रामीणमध्ये त्यात पुन्हा ओपन, OBC, SC आणि ST, त्यात बॉईजचं वेगळं असणार आहे आणि नक्कीच गर्ल्सचं वेगळं कट ऑफ असणार आहे. तर धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचं कट ऑफ जे असणार आहे, तर बॉईज ओपनचं कट ऑफ येऊ शकतं 93.75, OBCचं येऊ शकतं 92.50, SC 90 आणि STचं येऊ शकतं 88 पॉईंट. तर हे आहे ग्रामीण धाराशिव, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्याचं ग्रामीणचं ओपनचं बॉईजचं कट ऑफ, ओपनचं, OBCचं, SCचं आणि STचं. त्या गर्ल्समध्ये थोडासा फरक येणार आहे. गर्ल्समध्ये आपण ओपन गर्ल्स 92.50, OBC गर्ल 91.25, SCची गर्ल्स जो वरचा आहे तेच खाली येणार आहे आणि 87.50, 87.50 हे आहे गर्ल्सचं कट ऑफ. ग्रामीण भाग बॉईज ओपन 93.75, OBC 92.50, SC 90, ST 88.75, गर्ल्स ओपन 92.50, OBC 91.25, SC 88.75, ST 87.50. कारण हे पॉईंट काय येते तर 2-3 वर्षापूर्वी पेपरचं पॅटर्न चेंज झाल्यामुळं काय झालेलं आहे की 80 प्रश्न आणि 100 गुण झालेले आहेत. त्यामुळे एक प्रश्न 1.25 गुणाला झालेला आहे. त्यामुळे हे पॉईंट येतं. आपण त्याला सरासरी असं पकडूया की ओपन 94, OBC 93, SC 90, ST 89. इथं गर्ल्समध्ये ओपन 93, OBC 92, SC 89 आणि ST 88 असंही पकडलं तरी काही फरक पडणार नाही. हे झालं ग्रामीणचं. त्यानंतर शहरीमध्ये काय येईल तर शहरीचं बॉईज आणि गर्ल्स, त्यात परत ओपन, OBC, SC, ST या पद्धतीनं. तर बॉईज शहरीचं येऊ शकतं 96 पॉईंट, म्हणजे आपण त्याला 97 मार्क धरूया पॉईंट घेण्यापेक्षा, 97 मार्क. OBCचं पाहिलं तर OBC सुद्धा 97लाच जाईल शहरीचं, कारण शहरीमध्ये बॉईजमध्ये काही फरक राहणार नाही ओपन आणि OBCमध्ये. SCचा असेल विद्यार्थी तर त्याला 95 मार्क पडले असतील तर तो लागण्याची शक्यता आहे. STचा असेल तर 94ला लागून शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या मार्काचाच फरक असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये. शहरी मुली असतील तरी सुद्धा 97लाच क्लोज होईल, कारण तेवढा काही फरक पडत नाही शहरीच्या मेरिटमध्ये. त्यामुळं मुली जर असतील तर शहरीच्या मुली असतील, ओपन असतील तर ओपनचे 97चे, शहरीच्या OBC असेल तर 1 मार्क आपण कमी करू शकतो, कारण OBCला राखीव जागा असते. SC मात्र 95च आणि ST जर असेल तर ते 93 मार्क असतील तर ती मुलगी लागू शकते. हे झालं धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड, परभणी, हिंगोली. मी परत सांगतोय, मी हा अभ्यास जास्त धाराशिव, नांदेड आणि बीडवरच आहे. परभणी, हिंगोली हे मराठवाड्यातलं जवळपास मेरिट हेच असतं, यामुळे मी ते घेतलेले आहेत. आणि कट ऑफ या पद्धतीनं जाऊ शकतं. हा फक्त अंदाज आहे, मी परत सांगतोय, हा फक्त अंदाज आहे. एखादा मार्क जास्त होऊ शकतो किंवा एखादा मार्क कमी होऊ शकतो, पण यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. हे झालं मराठवाड्यातले 5 जिल्ह्याचं. त्यानंतर आता कंबाईन घेऊया की
सोलापूर आणि लातूर या 2 जिल्ह्याचंच मी कट ऑफ सांगणार आहे. 2 जिल्ह्याचं कट ऑफ कुठंपर्यंत जाऊ शकतं? सोलापूर आणि लातूर या 2 जिल्ह्याचं कट ऑफ त्या इतर 5 जिल्ह्याच्या कट ऑफपेक्षा थोडंसं जास्त असणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भाग बघूया प्रथम. ग्रामीण भाग बॉईज, ओपन, OBC, SC, ST, बॉईज अँड गर्ल्स. तर ग्रामीण भागाचं लातूर आणि सोलापूरचं जे कट ऑफ जाणार आहे, ओपन जाणार आहे म्हणण्यापेक्षा जाईल की ओपनचा जर मुलगा असेल आणि तो सोलापूर किंवा लातूर जिल्ह्यातला असेल आणि तो ग्रामीणचा असेल तर त्याचं कट ऑफ जाईल 95. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 95 मार्क पडले असतील तो विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे. जर OBCचा असेल तर मी OBCला सुद्धा मार्क कमी करणार नाही, 95च मार्क लागतील ग्रामीणमध्ये सोलापूर आणि लातूर. जर तो SCचा असेल तर 92 मार्काला लागून जाईल आणि जर STचा असेल तर 90 मार्काला लागून जाईल. त्यानंतर गर्ल्सचं ओपनचं मेरिट जाईल. इथं सुद्धा गर्ल्समध्ये आपण 94 मार्क गर्ल्स सोलापूर लातूर 94ची जर विद्यार्थिनी असेल तर ती 94 मार्क घेतलेली विद्यार्थिनी म्हणजेच 93.75. OBCची असेल तर 92.50 म्हणजेच 93 मार्क धरूया आपण 93. SC असेल तर 91, ST असेल तर 88-89ची विद्यार्थिनी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली लागू शकते. हे या पद्धतीचं कट ऑफ आपण लातूर आणि सोलापूरचं ग्रामीण भागाचं सांगितलं. त्यानंतर शहरी भागात बॉईज मुलांचं आणि मुलींचं जे कट ऑफ आहे, ओपन, OBC, SC आणि ST. शहरी भागाचं कट ऑफ नक्कीच मागच्या जिल्ह्यासारखं याचं सुद्धा जास्तच जाणार आहे, उलट जास्त जाणार आहे. सोलापूर आणि लातूरचं शहरी भागातलं मुलांचं ओपनचं कट ऑफ जाईल जवळजवळ 98 मार्काला. OBC असेल तर OBCचं सुद्धा 98लाच जाईल. SCचा जर विद्यार्थी असेल तो बॉईज तर त्याचं मेरिट जाईल 96ला आणि ST असेल तर 93ला. तेच मुलींचं शहरी लातूर आणि सोलापूर मुलींचं जाईल 97, OBC 97, SC असेल तर 95, ST असेल तर 91. या पद्धतीनं या सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचं ग्रामीण आणि शहरी भागातलं जवाहर नवोदय विद्यालयाच्या पेपरचं कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे हा अंदाज आहे, हा दरवर्षीच्या अनुभवावरून काढलेला मी अंदाज आहे आणि जवळपास अंदाज बऱ्यापैकी माझा उतरतो की या मार्काचे विद्यार्थी लागतात. आता हे मार्क कसे कळाले तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पेपरवर काहीतरी खुणा करून आणलेले असतात, तिथून आपण ते आन्सर शीट चेक करून या मार्कानुसार आता आपलं चेक करा की आपण या कुठल्या याच्यामध्ये बसू शकतो. आपला जिल्हा बघा आणि आपलं मेरिट कुठं जाऊ शकतं. थोडाफार फरक आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि हा इतर महाराष्ट्रातले जे काही इतर जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा हेच राहणार आहेत. त्यात एखाद्या मार्काचा कुठंतरी फरक राहणार आहे. त्यामुळे लातूर काय, सोलापूर काय किंवा आणखी जे जिल्हे आपण ज्या जिल्ह्यांची माहिती घेतली नाही, फॉर एक्झाम्पल पुणे तिकडली किंवा खाली कोल्हापूर, सातारा वगैरे ह्या जिल्ह्याचं पण कट ऑफ ह्या रेंजमध्येच येऊ शकतं. एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो. तर हे होतं सोलापूर, लातूर, उस्मानाबाद धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचं जवाहर नवोदय विद्यालयाचं कट ऑफ. तर आपले पेपर जवळपास चेकिंगला सुरू झालेली आहेत. माझ्या मते रिझल्ट 31 मार्चच्या अगोदरच म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, म्हणण्यापेक्षा लागेलच. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना त्या रिझल्टसाठी, त्या निकालासाठी खूप 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 शुभेच्छा. जर नंबर नाही लागला तरी काही नसतं, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे नंबर लागला म्हणजेच काय आपण सर्व काही मिळवलं असंही काही नाही. त्यामुळे नंबर लागला नाही लागला ते आपण रिझल्ट लागल्यावर बघूया. ज्यांचा नंबर लागेल किंवा ज्यांचा लागणार नाही त्यांनी पुढं चांगला अभ्यास करा आणि जे काही मिळवायचे ते यश आपण अभ्यास करूनच मिळवणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.